जय ज्योती, जय क्रांती, जय शिवराय, जय भीम. गेल्या 4 महिन्यापासून, गेल्या 4.5 महिन्याच्या कालावधीपासून आपण ह्या ठिकाणी ओबीसीची लढाई ह्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड ताकदीने ओबीसी आणि बहुजन समाजाने लढली. ह्या संघर्षाच्या वाटचालीमध्ये आपण बघितलं की सरकार आपल्याबरोबर नव्हतं, या ठिकाणी आपण पाहिलं प्रशासन आपल्याबरोबर नव्हतं, परंतु ओबीसीच्या हक्काची लढाई खऱ्या अर्थानं प्रचंड ताकदीनं लढाईचं काम खऱ्या अर्थानं बहुजनांच्या माध्यमातून, ओबीसीच्या माध्यमातून, ह्या ठिकाणी सन्माननीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून, या ठिकाणी प्रकाश अण्णा शेंडगेंच्या माध्यमातून प्रचंड मोठी लढाई या ठिकाणी आपण गोपीचंद पडळकर साहेबांच्या माध्यमातून, जानकरांत साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी लढलो. खरं तर तो काळ होता 4-6 महिन्याचा की ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला लढणं गरजेचं होतं. तो जो काय विषय आहे तो कंपल्सरी होत गेलेला आहे. परंतु आत्ता आपण एकंदरीत बघतोय की लोकसभेचं ह्या ठिकाणी रणशिंग फुकण्यात आलेलं आहे आणि काही दिवसामध्ये किंवा कदाचित आजही या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुका डिक्लेअर होऊ शकतात. भावांनो, या ठिकाणी आपण नेहमी एक गोष्ट म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जा तुम्ही तुमच्या भिंती करून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे. परंतु हा बहुजन समाज, हा ओबीसी समाज कधी शासनकर्ती जमात बनला नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि बनला नाही म्हणून तर खऱ्या अर्थानं आपल्याकडे हक्काधिकार आपल्याला भेटले नाहीत. ही भूमिका खऱ्या अर्थानं आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता लोकसभा लागलेली आहे. लोकसभेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण बघतोय सुजय विखेंना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी डिक्लेअर केली आहे. सुजय विखे कोण? ज्या सुजय विखेच्या वडिलांनी, राधाकृष्ण विखे पाटलांनी सन्माननीय भुजबळ साहेबांचा पहिल्यांदा राजीनामा मागितला, त्याच राधाकृष्ण विखेंचा मुलगा हा सुजयदादा विखे नगर दक्षिणमधून आज उभा राहतोय. दुसरे कोण आहेत? निलेश लंके. ज्या निलेश लंकेंनी खऱ्या अर्थानं भुजबळ साहेबांवरती टीका केली. नवे तर जरांगेला त्या ठिकाणी आर्थिक मदत करायचं काम, ताकद द्यायचं काम ह्या निलेश लंकेने ह्या ठिकाणी केलं. म्हणजे जे म्हणून ओबीसीच्या विरोधामध्ये होते, ज्यांनी म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं ओबीसीवर अन्याय केलाय, अशाच उमेदवारांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेले आहेत. भावांनो, एक पक्की गोष्ट डोक्यामध्ये ठेवा की राजकारण करत असताना, सामाजिक काम करत असताना आपण एक गोष्ट जाणीवपूर्वक ठेवली पाहिजे डोक्यामध्ये की आम्हाला आमच्या हक्क अधिकाराची लढाई लढायची. आणि ही लढाई लढण्यासाठी जे म्हणून करता येईल ते सगळं करणं गरजेचं आहे. उमेदवार काय, कसा आहे, तो गरीब आहे, श्रीमंत आहे, हे आपल्याला बिलकुल बघायचं नाही. हा पण एक गोष्ट जरूर बघायची आहे, ती कुठली? त्या माणसाकडे प्रामाणिकपणा आहे का? तो माणूस सच्चाईने ओबीसीच्या पाठीमागे उभा राहू शकतो का? संघर्षाची वाटचाल करू शकतो का? प्रस्थापितांच्या गुलामगिरीत जाणार तर नाही ना? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना वेळ फार कमी आहे. लवकरात लवकर या ठिकाणी ओबीसीने निर्णय घेऊन, त्या ठिकाणी मिटिंगचं नियोजन करून, त्या ठिकाणी तातडीने त्या सगळ्या गोष्टी ठरवून आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्यातून एक, जो कुणी असेल तो आपल्यातून एक उमेदवार आपल्याला फायनल करणं गरजेचं, जो सच्चाईसाठी लढू शकतो, ओबीसीसाठी, हक्काधिकारासाठी जीव जरी गेला तरी मागे हटणार नाही, अशा पद्धतीचा उमेदवार आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि तो लवकरात लवकर या ठिकाणी फायनल करून. आणि हे माझं दुसरी गोष्ट मत आहे की हे जी काही चर्चा चालते फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती, पैसा 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 पैसा, हा विषय बऱ्याचशा प्रमाणामध्ये भावानं सोडून द्या. कारण पैसा हा काय आपला प्लस पॉईंट नाही आहे. आपला प्लस पॉईंट ओबीसीचा हाच असू शकतो की आपण ज्याला उभा करतोय तो प्रामाणिक असला पाहिजे, दिलदार असला पाहिजे, लढणारा असला पाहिजे, हक्काधिकारासाठी संघर्ष करणारा असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओबीसीच्या पुढचं जे काय गणित आहे त्या पुढच्या संघर्षासाठी तो तयार असला पाहिजे, जीवाची बाजी लावणारा असला पाहिजे. पैसा म्हणजे आपल्यासाठी मोठी गोष्ट नाही आहे. नगर जिल्ह्यामध्ये ओबीसीचं जर आपण प्रमाण काढलं तर 70%च्या पुढं जातं. ओबीसीच्या एका घरातून जर 10-10, 20-20, 50 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये अशी जरी रकमी गोळा झाल्या तर दादांनो कोट्यावधी रुपयाच्या प्रमाणामध्ये रक्कम उभा राहू शकते. पैसा आपल्यासाठी हा सगळ्यात मोठा आपला वीक पॉईंट तर बिलकुल नाही आहे. पैसा आपण 100% कमवू शकतो, पैसा हा उभा करू शकतो. प्रामाणिकपणे लढणारा माणूस या ठिकाणी आपल्याला शोधणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, नेहमी आपण एक आपल्यामध्ये ओबीसीमध्ये आपल्याकडे ही मानसिकता दिसते की ओबीसीमध्ये जे प्रस्थापित इतर पक्ष आणि पार्ट्यांना अटॅच झालेले आहेत, आपण नेहमी त्यांची नावं घेतो का? अरे भावांनो, तो तुमच्याबरोबर राहणार आहे का? या लढाईमध्ये ते तुमच्याबरोबर आलते का? भुजबळ साहेबांच्या संघर्षामध्ये उतरले होते का? ह्या गोष्टीचाही खऱ्या अर्थाने विचार होणं गरजेचं आहे. पण तो विचार होताना कधी दिसत नाही आहे.
माझं असं मत आहे, आपल्यातला एखादा गरीबातला गरीब कार्यकर्ता असू द्या, पण तो संघर्षासाठी लढणारा असला पाहिजे, ताकद देणारा असला पाहिजे, गाव टू गाव करणारा असला पाहिजे, अभ्यास असला पाहिजे, त्याच्याकडे राजकीय गणित असलं पाहिजे, सामाजिक भान असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. मी बघतोय गेल्या 3-4 दिवसापासून, आठवड्याभरापासून व्हॉट्सअपवरती चॅटिंग चालतीये फक्त. त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टी होत्यात आणि त्याच्यातून साध्यच काय होतं नाही. आपल्यात खऱ्या अर्थानं मी बघितलं काय पिरियडला कोणी सुजय विखेची पोस्ट टाकते, कोण तिकडं निलेश लंकेची पोस्ट. दादा तुम्हाला हे कळलंच का नाही की ज्या माणसांनी आपलं पूर्ण वाटोळ करून टाकलेले त्यांची तुम्हाला नावं सुद्धा कसं काय घेऊशी वाटतात ना. हा विचार खऱ्या अर्थानं होणं गरजेचं आहे. दादानं पार्टी आणि पक्ष न जाता आपल्याला आता कसल्याही परिस्थितीत ओबीसीच्या हक्काधिकारावर जायला लागेल, बहुजन समाजाच्या विचारावरती जायला लागेल आणि हे आपल्याला करणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी आहे. आपल्याकडे वेळ बिलकुल नाही. आपल्याला संघर्षाची वाटचाल करायला लागणार आहे. प्रचंड मोठा संघर्ष आपल्या वाटेला लिहिलेला आहे. जरी ओबीसी 70% असला तरी सगळाच ओबीसी एक संघ आहे असं पण नाही आहे. याच्यामध्ये डिवायडेशनमध्ये लोक जातात. आपण आता बघितलं की ओबीसीच्या हक्क अधिकारासाठी जी लढाई चालू होती त्या लढाईच्या टायमिंगला जे आज बरोबर होते ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये काय BJPमध्ये गेलेत, काय राष्ट्रवादीमध्ये गेलेत, काय काँग्रेसमध्ये गेलेत, डिवायडेशनमध्ये गेलेले आहेत. म्हणजे हे डिवायडेशनमध्ये गेलेले सर्वसामान्य जनता नाही आहे. ज्यांना राजकारणामध्ये काहीतरी 10-5 रुपये लाभ झाला पाहिजे, भेटले पाहिजेत, ज्यांना वाटतं की मी तिथं गेल्यानंतर मग मी काहीतरी पदावरती जाणार आहे, ज्यांना स्वतःचा स्वार्थ आहे, असे काय लोक गेलेले आहेत. ते जरी गेलेले असले तर तेही आपल्याबरोबर येऊ शकतात, त्यात काही दुमत नाही आहे. परंतु हे पक्क लक्षात ठेवा की ही जी लढाई आहे ही लढाई प्रचंड मोठी आहे. पूर्ण ताकदीनं झोकून देऊन त्या ठिकाणी आपल्याला ते करा सर्व